विद्यार्थी आणि स्पर्धक मित्रांनो, लोकमत AI ची अद्भुत दुनिया स्पर्धा 2026मध्ये अनेक स्पर्धकांना, अनेक विद्यार्थ्यांना एक अत्यंत महत्त्वाची अडचण आली आहे की स्पर्धेच्या दरम्यान त्यांच्याकडे काही कूपन नाहीत. एखादे कूपन मिस झालेले आहे, गहाळ झालेले आहे किंवा एखाद्या दिवशी पेपर आला नाही त्यामुळे त्यांच्याकडे कूपन नाही. बऱ्याच विद्यार्थ्यांकडनं एखादं उत्तर चुकल्यामुळे ते कूपन चिकटवायचं नाही आहे. अशा वेळी विद्यार्थ्यांनी काय करावे हा संभ्रम बऱ्याच विद्यार्थ्यांना आहे. याचं अतिशय सोपं उत्तर आपण बघू शकता की जर तुमच्याकडे एखादे कूपन नसेल किंवा ते गहाळ झाले असेल, खराब झाले असेल किंवा तुम्ही ते तुमच्याकडे पेपर आला नसेल तर तुम्ही त्या कूपनची जागा रिकामी सोडू नका. लक्षात घ्या, त्या कूपनची जागा या ठिकाणी दाखवल्याप्रमाणे रिकामी सोडू नका. त्याऐवजी तुम्ही त्या जागेवर त्या पुढच्या क्रमांकाचे कूपन आपण या ठिकाणी बघू शकतो. या ठिकाणी 67 नंतर 68 क्रमांकाचे कूपन नाही आहे, म्हणून 68च्या ऐवजी पुढच्या क्रमांकाचे म्हणजे 69 कूपन क्रमांक 69 हे त्या ठिकाणी चिकटवायचे आहे. ते कसे चिकटवायचे हे आपण या ठिकाणी बघू शकतो. या व्हिडिओमध्ये दाखवलेले आहे की त्या जागेवर ती जागा रिकामी न सोडता त्या जागेवर पुढच्या क्रमांकाचे कूपन चिकटवा, म्हणजे तुमची प्रवेशिका व्यवस्थित पूर्ण होईल. या स्पर्धेमध्ये तुम्हाला जवळपास 10 ते 15 कूपन जास्त दिलेली आहेत, त्यामुळे तुम्हाला रिकामी जागा सोडण्याची आवश्यकता नाही. आता ज्या विद्यार्थ्यांनी चुकून रिकामी जागा सोडलेली आहे कूपन नसल्यामुळे, त्यांनी काय करा की पुढच्या क्रमांकाचे कोणतेही 65 नंतरचे कोणतेही कूपन त्या जागी चिकटवा आणि प्रवेशिका पूर्ण करा, म्हणजे तुमची प्रवेशिका परिपूर्ण भरलेली दिसेल. लक्षात घ्या, जर तुमच्याकडनं जागा रिकामी सुटली असेल तर काळजी करू नका. पुढच्या कोणत्याही क्रमांकाचे कूपन त्या जागेवर काळजीपूर्वक चिकटवा. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपल्या यूट्यूब वाहिनीवरून तपासून घ्या. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मास्टर कूपन चिकटवण्यासाठी पिवळ्या रंगाचे रकाने आहेत, त्यामध्ये चिकटवा. तुम्हाला जर अजूनही काही शंका व प्रश्न असल्यास तुम्ही वैयक्तिक कमेंट बॉक्समध्ये लिहा, तुम्हाला मार्गदर्शन केलं जाईल. प्रवेशिका कुठे जमा करायची याचा व्हिडिओ देखील आपल्या वाहिनीवरून प्रसारित करण्यात येत आहे. धन्यवाद.